शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत। त्यावर उपाययोजना म्हणून कोतवाली पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे। पोलिसांचे पथक गार्डन, ओपन स्पेस, मंदिर, भाजी मंडईमध्ये जाऊन महिलांमध्ये जनजागृती करणार आहेत। महिलांनी गर्दीच्या ठिकाणी कोणते दागिने वापरावे याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे। अहिल्यानगर राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तसा क्राईम रेशोतही पुढे, तुलनेत मनुष्यबळ मात्र कमी। याही परिस्थितीत 100% पोलिसिंग करणाऱ्यांवर भर देत कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल। त्याचबरोबर गावठी कट्टे आणि ड्रग्ज तस्करीच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार असल्याचा दावा नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केला आहे। शेडीत सावकारकीच्या माध्यमातून बळकावलेली जमीन खरेदीसाठी 5.5 कोटी रुपये कोठून आणले या प्रश्नाचे उत्तर पोलीस भोंदू खरातकडून वदवून घेत आहेत। त्यासाठीच पोलिसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली। न्यायालयाने फसवणुकीच्या प्रकरणात भोंदू खरातला 9 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे। दरम्यान पसार कल्पना खरातचा ठाव ठिकाणाही भोंदू खरातच्या माध्यमातून शोधला जात असल्याचं समजलं आहे। 2 महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करत प्रशासनाच्या हाती कारभार सोपवण्यात आला आहे। जिल्हा विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी प्रशासक पदाचा पदभार घेत बँकेची सूत्र हाती घेतली। नगर जिल्हा बँकेची 2021 मध्ये 21 जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली होती। त्या संचालक मंडळाची मुदत 21 फेब्रुवारी 2026 रोजी संपुष्टात आली। त्यामुळे बँकेच्या आगामी निवडणुकांचे संकेत लागले होते। राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी व इतर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। गेल्या 4 महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले आहे। त्यामुळे अनेक समुदाय आरोग्य अधिकारी आर्थिक कोंडीत सापडला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।